मेरे साथ हैं डॉक्टर नीता देशपांडे, बेलगम से आए हैं। आपके बारे में एक ब्रीफ इंट्रोडक्शन हमारे व्यूअर्स के लिए जरा दीजिए। मी डॉक्टर नीता देशपांडे, मी मधुमेह तज्ञ आणि ओबेसिटी फिजिशियन म्हणजे लठ्ठपणा निवारण ह्याच्यावर मी काम करते। गेली 30 वर्ष मी ह्या फील्डमध्ये काम करते आहे। आणखीन रिसर्च पण माझा डायबिटीज आणि ओबेसिटी दोन्ही मध्ये। डॉक्टर, डायबिटीज एक लेमन्स टर्म में आप कैसे एक्सप्लेन करेंगे? मधुमेह आता जास्त करून सगळ्यांना काय वाटतं की फक्त शुगर बघणे आणि शुगर जास्त असली याला मधुमेह म्हणतात। शुगर नॉर्मल झाली की आपण अगदी सुरक्षित आहोत, पण ते तसं नाहीये। कारण डायबिटीसचा म्हणजे मधुमेहाचा आपल्या प्रत्येक अवयवावर त्याचा परिणाम होऊ शकतो। जसं की आपली डोळे, मूत्रपिंड म्हणजे किडनी, तुमच्या हार्टवर हार्ट अटॅक्स येऊ शकतात आणि म्हणूनच त्याला मेटाबॉलिक डिसीज असं म्हटलं जातं, ज्याच्यात हे सगळ्याचा समावेश आहे। म्हणजे ह्या सगळ्या अवयवांचा समावेश असलेला हा मधुमेह आहे। म्हणून हा फक्त ब्लड शुगर किंवा रक्ताची साखरेची पातळी इथपर्यंत सीमित नाहीये, या सगळ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो। डॉक्टर, ये डायबिटीज को कैसे प्रिवेंट या कंट्रोल कर सकते हैं? तुमचं वजन तुमच्या हाईटसाठी किती नॉर्मल आहे ह्याच्यावर आपण बघू शकतो की आपण मधुमेह रोखू शकतो की नाही। तुम्ही जर तुमचं वजन व्यवस्थित ठेवलं, नियंत्रणात ठेवलं, तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता खूप कमी आहे। पण तुमच्या घराण्यात जर डायबिटीज असेल तर ते तुम्हाला येऊ शकतं, पण ते तुम्ही थोडंसं पोस्टपोन करू शकता तुम्ही जर तुमचं वजन व्यवस्थित ठेवलं तर। आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे 25 किंवा 30 झाल्यानंतर वर्षातून एकदा तरी लॅबमध्ये जाऊन रक्ताच्या साखरेची पातळी जरूर चेक केली पाहिजे, ज्याच्याने तुम्हाला कळेल की तुम्हाला मधुमेह होण्याचा चान्स आहे का नाही। डॉक्टर, हमारे व्यूअर्स के लिए आप क्या मैसेज देना चाहते हैं डायबिटीज के बारे में? माझा हाच संदेश असेल की तुम्हाला जर मधुमेह नसलेला किंवा मधुमेह नसलेलं जीवन जगायचं असेल तर तुम्ही तुमचं वजन नियंत्रणात ठेवा आणि मेटाबॉलिक डिसीजेस ज्याला आपण म्हणतो ते सगळेच तुम्ही रोखू शकता जर तुम्ही तुमचं वजन नियंत्रणात ठेवलं। तरी सुद्धा जर मधुमेह झालाच तर नियमितपणे आपले सगळे अवयव बरोबर आहेत की नाही, बरोबर काम करतायत की नाही, ह्याच्या टेस्ट ज्या असतात त्या दरवर्षी फुल बॉडी चेकअप करून ती खात्री करून घ्या की तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत। सो माझा संदेश इतकाच असेल की डायबिटीज हा लाईटली घेण्यासारखा रोग नाही आहे आणि व्यवस्थित त्याचं नियंत्रण करण्यासाठी व्यवस्थित औषधं, व्यवस्थित टेस्टिंग आणि डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित फॉलोअप करणं हे अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद।